अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग तर बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे वशीकरणासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय। तुम्ही या उपायाने तुमच्या पतीला वश करू शकता। तुम्ही या उपायाने तुमच्या सासूला तुमच्याकडे वश करू शकता। ऑफिसच्या ठिकाणी जर काही बॉसचा त्रास असेल, खूप जास्त काहीतरी तिथे तुम्हाला शत्रुपीडा असेल, तर ही शत्रुपीडा संपवण्यासाठी आणि तुमच्या बॉसने तुमचं ऐकण्यासाठीही तुम्ही हा उपाय करू शकता। बघा, या उपायाने तुमच्यापासून दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येईल। लोक बोलण्यासाठी तळमळतील, भेटण्यासाठी तडफडतील। न बोलणारी जी लोक आहेत ती तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील। फक्त रात्री झोपण्यापूर्वी हा एक मंत्र तुम्हाला लिहायचा आहे आणि हा मंत्र लिहून तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायचा आहे। बघा, या मंत्राचा 3 दिवसांच्या आत तुम्हाला चमत्कार दिसायला सुरुवात होईल। समोरील प्रत्येक व्यक्ती हा तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल। या उपायाने किंवा या एका मंत्राने तुमच्याकडे असणारे जे अट्रॅक्शन पॉवर आहे ती इन्क्रीज होईल। तुमच्याकडे लोक खेचली जातील, लोक तुमच्याकडे ओढली जातील। बघा, अत्यंत पॉवरफुल उपाय आहे। बऱ्याच वेळा असं होतं की समाजात किंमत मिळत नाही, बऱ्याच वेळा स्वतःच्या घरात किंमत मिळत नाही। पती सतत घालून पाडून बोलत असतो, ज्या एक्सेप्टेशन आपल्या असतात त्यानुसार तो कधी वागत नाही। बऱ्याच वेळा पतींच्या बाबतीत असं होतं की पत्नी सतत अपमान करते, सतत घरात भांडत असते। बऱ्याच माझ्या दादांच्या मी नेहमीच समस्या ऐकत असते की ताई 2 वर्ष झाली पत्नी सोडून गेलेली आहे किंवा 2 महिने झाली पत्नी बोलत नाहीये। तर पती हा उपाय पत्नीसाठी म्हणजे पत्नीचा आणि आपलं व्यवस्थित पटण्यासाठी करू शकतात। तर पत्नी जी आहे ती देखील हा उपाय आपल्या पतीचं आणि आपलं सगळं व्यवस्थित होण्यासाठी करू शकतात। तुमचा जर भाऊ असेल, काही कारणास्तव असेल, जो तुमच्यापासून दुरावलेला असेल, तुम्ही तुमच्या भावासाठी हा उपाय करू शकतात, बहिणीसाठी हा उपाय करू शकतात। तुमच्या आयुष्यातील जे काही नातं तुम्हाला मजबूत करायचं आहे किंवा ज्या नात्याला तुम्हाला तुमच्याकडे अट्रॅक्ट म्हणजे वश करायचं आहे, त्या प्रत्येक नात्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात। अत्यंत पॉवरफुल रेमेडीज आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। हा उपाय तुम्हाला रात्री 12च्या आत, शक्यतो 11 ते 12 या दरम्यान करा किंवा 10 ते 12 या दरम्यान तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल। आठवड्यातल्या कुठल्याही वारी तुम्ही या उपायाची सुरुवात करू शकता। संपूर्ण आठवड्यातील एक वार घ्या, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, कुठलाही वार चालेल, ठीक आहे। ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी बघा तुमचं जेवण वगैरे सगळं काही झालं, पण लक्षात ठेवा हा उपाय करत असताना मांसाहार वर्ज्य आहे। तुम्हाला मांसाहार खायचं नाही आहे, कारण देवघराशी संबंधित असणारा हा उपाय आहे। म्हणून तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात तर त्या दिवशी मांसाहार नाही खायचं। आपल्याला सगळ्यात पहिले देवघराच्या समोर एक दिवा लावायचा आहे। ऑलरेडी जर दिवा लावलेला असेल तर तोच दिवा ठेवा, वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही। पण लक्षात ठेवा त्या दिव्यामध्ये तिळीचं तेल किंवा मोहरीचं तेल असणं आवश्यक आहे। एकतर काळी तीळ किंवा मग काळी मोहरी। आता समजा देवघरात मी दिवा लावलेला आहे तो पांढऱ्या तिळीचा आहे किंवा देवघरात लावलेला जो दिवा आहे तो तुपाचा लावलेला आहे, तर मग अशा वेळेस तुम्ही एक दुसरा दिवा घ्या, मातीची पणती किंवा कुठलाही दिवा घ्या, त्यात काळ्या मोहरीचं तेल घाला किंवा मग त्यात काळ्या तिळीचं तेल घाला, त्यात एक सुंदर वात घाला आणि हा दिवा देवघराच्या समोर प्रज्वलित करा। बाजूला एक उदबत्ती लावा, बसण्यासाठी आसन घ्या, एक कागद घ्यायचा। सगळ्यात पहिले एक कागद घ्यायचा, कागद सफेद असला तरीही चालेल, कागद जो आहे तो तुम्ही लाल रंगाचा घेतला तरीही चालेल। सगळ्यात पहिले काय करायचं, हा जो तुम्ही कुठला कागद घेतलेला आहे त्याच्यावरती जो मंत्र सांगतेय तो मंत्र तुम्हाला लिहायचा आहे। व्यवस्थित मंत्र ऐका आणि हा मंत्र तुम्हाला फक्त त्या कागदावरती एकच वेळा लिहायचा आहे। बघा, मी जिथे पती म्हणेन तिथे तुम्ही त्या व्यक्तीचं नाव म्हणायचं आहे। तुमचा भाऊ, बहीण, सासू जे काही असेल, आता पती हा उपाय करत असतील तर आता मी जिथे पती म्हणेन तिथे तुम्ही पत्नी हे अक्षर तिथे लिहायचं आहे आणि पत्नी म्हणून तुम्हाला म्हणजे तिथे तुम्हाला म्हणायचं आहे। व्यवस्थित मंत्र ऐका। ओम मम पती वशम कुरुम कुरुम स्वाहा।
ओम मम पती वशम कुरुम कुरुम स्वाहा. बघा, ओम मम पती, मम पतीच्या इथे तुम्ही म्हणू शकतात ओम मम पत्नी वशम कुरुम कुरुम स्वाहा. भाऊसाठी करताय ओम मम भाऊ वशम कुरुम कुरुम स्वाहा. बॉससाठी करताय ओम मम बॉस वशम कुरुम कुरुम स्वाहा. तुम्ही जर बहिणीसाठी करताय ओम मम बहीण वशम कुरुम कुरुम स्वाहा. म्हणजे पती आहे फक्त तिथे त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. प्रियकरासाठी करताय तर तुम्हाला म्हणायचं आहे ओम मम प्रियकर वशम कुरुम कुरुम स्वाहा. ठीक आहे. अशा पद्धतीने हा मंत्र तुम्हाला एक वेळा त्या कागदावरती लिहायचा आहे आणि त्या कागदामध्ये एक बदामाचा तुकडा ठेवायचा आहे. बदाम जे आपण खातो, खाण्यासाठी आपण जे बदाम घेतो, ड्रायफ्रुट्समध्ये जे बदाम असतं बघा, तेच बदाम म्हणजे काजू बदाम मनुका जे असतात त्यातील एक बदाम जे आहे, फक्त बदाम, ते तुम्हाला त्या कागदामध्ये ठेवायचं आहे. आता समजा मी हा मंत्र जो आहे तो मंत्र या कागदावरती लिहिलेला आहे, तर या कागदावरती तो मंत्र लिहून तिथे बदाम ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कागदाची एक घडी करायची आहे. घडी केल्यानंतर काय करायचं, हा कागद उजव्या हातात घ्यायचा आणि जी देवघरात अगरबत्ती लावलेली आहे ना, ती अगरबत्ती संपेपर्यंत त्या मंत्राचा जप करायचा. फार 5 ते 10 मिनटं लागतील. कंटिन्यू जप करायचा. ओम ममपती वशम कुरुम कुरुम स्वाहा. ओम ममपती वशम कुरुम कुरुम स्वाहा. संपूर्ण अगरबत्ती संपेपर्यंत तुम्हाला हा कागद आणि त्यात घातलेला जो बदाम आहे ते आपल्या उजव्या हातात घेऊन, हाताच्या मुठीत घेऊन तो मंत्र अगरबत्ती संपेपर्यंत म्हणायचा आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर काय करायचं, तर म्हणजे अगरबत्ती संपून झाली, मंत्र म्हणून झाला की ती अगरबत्तीची जी राख असेल ती संपूर्ण राख जी आहे ती एकत्रित करायची, मिक्स करायची, गोळा करायची आणि ही जी राख आहे ही देखील या मंत्राच्या कागदामध्ये भरायची. हा कागद ओपन करायचा, यामध्ये ती राख भरायची, याची पुन्हा घडी करायची आणि रात्री जिथे तुम्ही झोपाल तर तुमच्या उशीखाली हा कागद किंवा बेडशीट असेल तर त्याच्या खाली हा कागद ठेवायचा आणि रात्री झोपी जायचं. सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तर उठल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, ही पुडी अशी ओपन करायची आहे. ओपन करून यामध्ये असणारी जी अगरबत्तीची विभूती आहे, जी तुम्ही मंत्र स्तोत्र म्हणून अभिमंत्रित केलेली उदबत्ती होती, तर त्याची जी विभूती आहे ही विभूती घराच्या 4ही दिशांना तुम्हाला अशी फुंकायची आहे. अंघोळीच्या आधी उठल्या हा उपाय केल्यानंतर सगळ्यात पहिले घरात तुम्हाला उठायचं आहे. लक्षात ठेवा, उठल्यानंतर घरात चहू बाजूने ही उदबत्तीची विभूती तुम्हाला फुंकायची आहे. जरी हा उपाय तुम्ही परक्या व्यक्तीसाठी केला आहे, हा व्यक्ती बॉससाठी केला, तरीही तुम्हाला याची विभूती तुमच्याच घरामध्ये फुंकायची आहे आणि यातील थोडीशी राख, यातील थोडीशी विभूती तुम्हाला तुमच्या अंघोळीच्या पाण्यात घालायची आहे. आणि जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरातील सदस्यासाठी, पतीसाठी, सासूसाठी केला तर त्यांच्या अंघोळीच्या पाण्यातही किंचित राख तुम्हाला घालायची आहे. आता हा उपाय तुम्ही बॉससाठी केला असेल किंवा बाहेरच्या व्यक्तींसाठी केला असेल आणि ती व्यक्ती घरात नसतील तर ही जी राख आहे त्यांच्या अंघोळीच्या पाण्यात कशी घालायची असा प्रश्न तुमच्या मनात येईल. त्यावेळेस काय करायचं, यातली राख चहू बाजूने 4 दिशांना फुंकायची, थोडी आपल्या अंघोळीच्या पाण्यात घालायची आणि थोडीशी आपल्या हातावर घ्यायची, घराच्या बाहेर निघायचं आणि त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीच्या नावाने ही राख फुंकून टाकायची. असं केलं तरी चालेल. जर तो व्यक्ती घरात असेल तर त्याच्या अंघोळीच्या पाण्यात घाला. स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आणि त्यानंतर जो बदाम आपण त्याच्यामध्ये घातलेला होता, बदामाचा जो दाणा, तर तो बदामाचा दाणा आपण कशातही म्हणजे आपल्याला शक्य असेल तर त्या पदार्थामध्ये, अन्नपदार्थ गोड जे बनवाल, शिरा असेल, खीर असेल, तर त्यामध्ये ते बदाम कुटून किंवा बारीक करून त्याच्यामध्ये घालायचं आणि त्या व्यक्तीला ते खाऊ द्यायचं. आता समजा व्यक्ती बाहेर राहणार असेल तर ताई त्याला कसं खाऊ घालायचं, तर काय करा, तुम्ही खीर किंवा गोडाचं काहीतरी बनवा आणि एक वाटीभर खीर बाजूला करा आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवून द्या. घराच्या बाहेर पडायचं आणि दक्षिण दिशेला ही वाटीभर खीर ठेवून द्यायची. ठेवत असताना फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. हा उपाय तुम्हाला प्रत्येक आठवड्यातून 1 वेळा करायचा आहे. कमीत कमी 6 आठवडे करायचे आहे. किती? 6 मोजून 6 आठवडे करायचं. 6 आठवड्यातून 1 दिवशी करायचं, 6 आठवड्यातील प्रत्येक आठवड्यातील एका दिवशी. म्हणजे आज जर मी हा उपाय केला शुक्रवारी तर पुन्हा पुढच्या शुक्रवारी, त्याचा पुन्हा पुढचा शुक्रवार, असे कंटिन्यू 6 शुक्रवार म्हणजे आठवड्यातील प्रत्येक शुक्रवार असं 6 शुक्रवार तरी हा उपाय करा. या उपायाने जन्मोजन्मीची जी नाती बिघडली होती ना ती पण तुमची चांगली होतील. तुमच्या आयुष्यातील दूर गेलेली प्रत्येक व्यक्ती तुमची होईल. अत्यंत पॉवरफुल उपाय आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.